थँक्यू सो मच। सामन्याला सुरुवात, छोटे मोठे युद्ध आता समाप्त झालेत, महायुद्धाला सुरुवात होते। फायनलचा सामना एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी। पहिला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। थोडस मागे या बघा, विनंती आहे कारण सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षक धावत पळत येईल। आपण थोडस मागे या, सीमारेषेच्या जवळपास जे प्रेक्षक आहेत आपला विनंती आपण थोडस मागे यायचं आहे। गोरदा सज्ज होतोय, जियाद पुढे सम खेळण्याचा प्रयत्न होता। बॉटम पार्टच्या मध्य बनणार बेग तुम्हाला पार मिळेल, तेच थरार गोंदाजी तुम्हाला पार मिळते। या वेळेला देखील अडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न होता, दरम्यान एक सिंगल धाव मिळतीये। लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव इथे एकपटी जाईल। राष्ट्रवादी मुंबई सरचिटणीस आनंद वारक साहेबांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। यावं पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पार मिळेल, प्रगतीपथावरती धावफलक तुम्हाला पार मिळतोय। धावफलकावरती धावा तुम्हाला जरूर पार मिळतील। 5 ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, इथे देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना टॉस जिंकत असताना निर्णय घेतलाय। संतराजा बदलापूर टीमने क्षेत्ररक्षक करण्याचा इन्व्हाइट केलंय पाहुण्या संघाला बॅटिंग करण्यासाठी की तुम्ही आधी बॅटिंग करा, तुमचं स्वागत आहे। विजेंद्र पाटील त्याच्या साथीने तुम्ही पाहता बॅटर मैदानावरती दाखल झाला। भावेश गुरुदाजी इथे फटका चांगला आहे, फटका फसला की काय मिडॉपचा खेळाडू पुढे सरकतोय, धक्का पहिला लागेल। बॅटिंग करत असताना टीम वेहळे संघाला बॅटर आउट। सुरुवातीला आक्रमण करण्याचा पवित्र त्यांचा पूर्णपणे फसला होता, परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहतोय इथे बॅटिंग करत असताना हॅलो मागची भारतजी ठाणगे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे। भारत संजय ठाणगे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। टीम जांतराचा बदलापूर संघासाठी काय म्हणाल मॅडी सर, खरं तर ज्या प्रकारची सुरुवात झाली मैदानावरती बागील बाज मध्ये देखील अंबेशिव संघ खेळत होता, त्यावेळेस आपण पाहिलं अशीच अडखळत सुरुवात झाली होती टीम वेले संघाची, परंतु तदनंतर काप बॅटिंग केली होती, झेल निसटले होते, जवळजवळ 3 झेल निसटले, तदनंतर तब्बल 48 धावा टीम वेले संघाने नोंदवल्या जरूर। परंतु या मॅच मध्ये देखील ज्या फलंदाजाने अक्षरशः आपण पाहिलं तर चांगल्या चांगल्या गोलंदाजाला दिवसात डोळ्यात तारे दाखवलेत असा खेळाडू विजेंद्र पाटील तो मात्र या मॅच मध्ये लवकर आउट झाला। नक्कीच कुठेतरी त्याचा फायदा जरूर जांताराच्या बदलापूर संघाला राहुल सर मिळेल। या मॅच मध्ये अंतिम सामना तुम्ही पाहतात आणि अंतिम सामन्यामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये होतोय।
चांगली गोलंदाज आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हातात असताना गोलंदाज जियाद खानला आपण पाहिलेलं आहे. षटक क्रमांक खरं तर पहिल्या संपन्न जरूर झाला आणि धावफलक कॅच प्रे देण्यात येईल. गोलंदाज विलास विकेट केला, ऑन साइडला खेचला, फटका फसला, लॉंग ऑनला खेळाडू पोहोचला जरूर, झेल तिथे निसटलाय, परंतु प्रयत्न चांगले होते त्यामुळे टाळ्या वाजतायत. इरफानला पण पाहतोय भरपूर वेगाने तो पोहोचला, बॉल लावतून फेक करतोय, दरम्यान एक चिकी सिंगल इथे एक पडी जाते. धावफलक पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती तुम्हाला धाबा पाहायला मिळतील. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गरिबांचे कैवारी म्हणून ओळख आहे बाराम काबरी साहेबांची. शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा आपण पाहिली कासगावच्या नगरीमध्ये. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता जरूर. 2-2 खेळाडू पुढे सरकले, दरम्यान धावफलक आता पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या अंती धावफलक रितेश 6 होत्या पहिल्या षटकाच्या अंती. दिनेजी निरगडा यांच्याकडून देखील विकेट एंट्रीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे टीम जांताराचा बदलापूर संघाला. या वेळेला देखील आडवा बाटणा खेळण्याचा प्रयत्न होता, चेहऱ्यावरती चेंडू उतरतोय, दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव एक पुढे जाईल. 2 नामांकित पंच मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. अजित पुत्रण सर त्यांच्या साथीनं निरंजन सावंत सर, मॅन फ्रॉम कल्याण अशी पंचाची कमिटी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तिसरे पंच सनी भोईर सर देखील जोडले गेलेत, मॅन फ्रॉम बदलापूर. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल माहिती. धाव फरक पुढे सरकतोय, टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 11 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग इथून करावी लागेल कारण बदलापुरातील एक नामांकित संघ मैदानावरती खेळतोय. जांताराचा बदलापूर विरोधात बेहळे. ऑन साइडला खेचलाय, लॉंग ऑनला बॉल चालला सरळ, क्षेत्ररक्षक एजाजच्या हातामध्ये धक्का लागेल पहिला. बॅटिंग करत असताना टीम बेहळे संघाला दुसरा धक्का लागतोय. फलंदाज बाद. ठाणगे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल टीम जांताराचा बदलापूर संघाला. दिनेशजी धुमाळ यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दिनेशजी निरगुडा यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 विकेट जर संपादित केले सलग तर कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. आणि शिवसेना तालुका प्रमुख गरिबांचे कैवारी म्हणून ओळख आहे आमचे बाळाराम जगन कांबरी साहेब, त्यांच्याकडून देखील तब्बल 2000 रुपयाचा कॅच प्राइज. जिथे जिथे बाळाराम कांबरी साहेब उपस्थित असतात नेहमीच अशी पारितोषिक लावले जातात. त्यांच्या माध्यमातून देखील 1 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा आपण पाहिली कासगावच्या मैदानावरती. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आणि या स्पर्धेमध्ये लेट परंतु थेट ते दाखल झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुरुदास सज्ज होतो, विलास निरगुडा बॅटची कडा आहे, त्यांच्या मागे बॉल चाललाय, गलीमधून आपण पाहतोय 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोर या परिस्थितीमध्ये बॉलला अडवलंय. दरम्यान 2 धाबा रोखू शकत नाहीये. धाव फलक 2 धाबाच्या साथीने आता पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचली आहे. धाबा तुम्हाला जरूर पाहायला भेटतील. 13 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. खर तर 4 दिवस समोरचक असतील, पंच असतील, तदनंतर आपण पाहतोय सर्व आमची आयोजन कमिटी असेल त्यांच्यासाठी भरपूर चांगलं जेवण बनवलं, रुचकर जेवण बनवलं आमचे कुणालजी पेंडकर आणि पेंडकर बहिणी, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. परंतु आज देखील यांच्या माध्यमातून आमच्या जेवणाची सोय करण्यात आली. अतिशय रुचकर जेवण, खरं तर टेस्टी जेवण ज्यांनी आपल्याला बनवून दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये भरपूर मोठं योगदान आम्हाला लाभलंय. ते आमचे कन्हैया आणि बासरी बैलाचे मालक राकेशजी घाटबळ साहेब उर्फ आप्पा, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून आज जेवणाची सोय आम्हाला करण्यात आली. बदलापूरचे ओरिजिनल कुक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद ज्यांनी आम्हाला आज खरं तर या स्पर्धेमध्ये जेवणाची सोय केली, मनापासून आभारी आहोत.
जाऊया मागच्या दिशेने, जिथे मात्र एक मोठी लढत तुम्हाला पार मिळेल. यजमान विपक्ष पाहुणे अशी लढत आपण जरूर एन्जॉय करतोय. आज खर तर बदलापूर नगरीमध्ये आपण आहोत आणि आज बदलापूर नगरीमध्ये पाहुण्या संघाची खातेदारी जाणताराचा बदलापूर टीम करणार आहे का हे देखील पाहावं लागेल. खर तर 2 दिवस आपण पाहतोय ज्यांचा खेळ भरपूर चांगला झाला. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला संघ बेहळे, भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी दाखवलं. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप त्यांनी सोडली आहे. परंतु आज मी म्हणेन या बादमध्ये थोडासा संघर्ष आता वाढलाय टीम बेहळे संघाचा देखील. मनोहरजी माळी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली असेल, त्यानंतर टिटवाळा परिसरामध्ये मसा, मुरबाड असेल, या साऱ्या परिसरामध्ये ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. 192 या चॅनलवरती ही स्पर्धा दाखवली जाते. त्यांचे मनोहरजी माळी साहेब यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिनजी चोनकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक लाभली आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटरसाठी निसरबाई शेख महाराष्ट्र पोलीस यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. निसरबाई शेख आपण आला असेल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुरुदास सज्ज होतोय गुरुदासजी मार्गवरती. षटक क्रमांक 3 तुम्हाला पार मिळेल. कुणाल पेनकर, केपीचा पहिला बॉल ऑन साइडला खेळला, मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. केपीचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड सिक्सर. सचिनजी जोनकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये बाईक लाभली आहे. मानव सिरीजसाठी त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि खरं तर त्यांच्याच माध्यमातून आज त्यांच्या फार्म हाऊसवरती मेजवानी होती ऑफिशियल टीमला जेवणाची, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. सचिनजी चोनकर साहेब तुमचे मनापासून आभार. षटका ठोकला, धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल पुढे सरकत असताना 20 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान बॅटची कडा होती, एक सिंगल तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतात. अखेर 2 धाबा इथे मिळतात. कुणाल पेनकर हा गोलंदाज तुम्हाला जरूर पार मिळेल. पहिल्या बॉलवरती षट करायला, पुढच्या बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. या 5 मध्ये इथून मात्र प्रयत्न करावा लागतील शर्यतीचे, कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकत असताना 21 धाबा, 22 धाबा माफी असावी, 2 धाबा इथे एक पडल्या. दोन धाबा एक पडले गेल्या धावफलक पुढे सरकत असताना. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय खरं तर सागरजी ज्ञानेश्वर देशमुख देखील तुम्हाला एसएनच्या बागे इन ऍक्शन मध्ये दिसतील. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा. योगेशजी चोनकर यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. यावं आपण स्वागत आहे आपला. केपी राईट ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळला, मिड विकेटला वाराशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग सिक्सर. चेंडूची पूर्तता करा. षटका ठोकलाय, धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले. फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 28-28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरच्या अंती आपण पाहिलं धावफलक पूर्णपणे स्थिरावलं होतं, परंतु आता इथून धावा येतात. धावा कशाही येऊन धावा येणं जरुरी आहे. त्यामुळे आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा धावफलक वेगाने 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचचा आनंद घेत असताना फायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबरे साहेब देखील मॅचचा आनंद घेतात आणि खास करून माहिती धुळे यांच्यावरती भरपूर त्यांचं प्रेम राहिलंय. अनेकजी गोष्टीकर यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. जितेजी लिहे यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची, कारण काल रात्री 5 वाजेपर्यंत जितेजी लिहे देखील या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होते. प्रत्येक खेळाडूला काय हवंय या साऱ्या गोष्टी जितेजी लिहे देखील चेक करतात, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आज पूर्ण बदलापूर गाव तुम्हाला या क्रीडांगणावरती दिसेल, कारण मैदानावरती आपल्याला पारमेल संघ जाणताराचा बदलापूर खेळतोय. आज इलाका भी हमारा और धमाका भी हमारा हे पाहायला मिळेल का, की इलाका तुम्हारा और धमाका हमारा
हे पाहायला मिळणार आहे. हे देखील पाहावं लागेल. 2 षटकार ठोकलेत केपीच्या अगेन्स्ट. धावफलक पुढे सरकतो. 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कमबॅक करायचा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये. इथून जाणताराचा बदलापूर टीमला देखील राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित फक्त पाहत राहिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तिसरा धमाका या ओव्हर मध्ये येतोय. षटकार सेवन 080 गावदेवी बेहळे. आणि जर आज बेहळे संघाने फायनल जर जिंकली तर दिशांत पाटील जे संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या वतीने तब्बल 13,000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन टीम बेहळे संघाला सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. 13,000 त्यांचा लकी नंबर असावा. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. या दिशांत पाटील आपण आला असेल तर मंचावरती यायचं. आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कर्जत पोईचे सूरजजी राणे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक 34 पुढे सरकत असताना फुल टॉस बॉल त्याला देखील पाठवला ऑन साइडला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. हा षटकार आलाय. म्हटलं जातं ना जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है. बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े चिन्ह उतरे के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. षटकार सलग 3 बॉल 3 षटकार ठोकलेत. यावेळेस तुम्ही पाहता बॅटर राजन थळे बॅटिंग करतोय मैदानावरती. आणि आता 3 षटकारांसाठी कर्जत पोईचे सूरज राणे यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. गतीमध्ये मिश्रण. डीप स्कोर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. इलाका तुम्हारा धमाका हमारा हे सांगितलं राजन थळेनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता तन्नूबाईला देखील इथून टेन्शन आलाय. बॉल सीमा पार. सिक्सर. बारा चेंडूचा खेळ संपन्न झाला होता. त्यावेळेस आपण पाहिलं होतं धावफलक होतं फक्त आणि फक्त 14 धावा. परंतु आता तोच धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती धावा तुम्हाला पाहायला मिळते 46. म्हणजे आतापर्यंत जवळ धावा या षटकामध्ये खर्च केल्या 32. 32 धावा खर्च करत असताना गुणदार तुम्ही पाहता केपी. पाच षटकार आणि एक दुहेरी धाव आपण पाहिली आहे. गुरदास केपी वरती आक्रमण चढवला. त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना
षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रितेश आलेत. प्रितेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, दरम्यान घडले काय पाहावं लागेल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय राजन थळे. शेवटचं षटक तुम्हाला पार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत प्रितेश. कुदून काढण्याचा प्रयत्न होता, बी शेप मध्ये घेतला. क्षेत्ररक्षक डी मध्ये उपस्थित अंकुश होते, बॉलवर फेक करतात. 2 धावा एकवण्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरे धावेचा प्रयत्न इथे सक्सेस होत असताना धाव फलक पुढे सरकतोय. 48 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं होतं फक्त 14 धावा होत्या, परंतु आता इथून तिसरं षटक थोडंसं बागडं पडलंय. त्यामुळे काय धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. प्रितेश आले, यंगस्टर खेळाडू आहे. प्रितेश वरती विश्वास दाखवलाय. या मॅच मध्ये इथून कमबॅक करावा लागेल. 2 चेंडू टाकत असताना फक्त 2 धावा त्याने इथून मात्र खर्च केल्यात. त्यामुळे आता अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज पोहोचलाय. प्रितेश झेल स्वीकारत असताना आता अजून एक धक्का लागेल. यावेळेस बॅटिंग करत असताना टीम वेहळे संघाला ज्या बॅटरनं 5 षटकार ठोकले तोच राजन थळे आता मैदान सोडतोय. बॅटर आउट जरूर झालाय, परंतु संघाचे पुरस्कर्ते दिशांत पाटील यांच्याकडून 5 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. आणि सूरजजी राणे पोई कर्जतचे त्यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. मध्ये आता परत आपण पाहिलं जवळ 2 धावा खर्च करत असताना गोलंदाज प्रितेश चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. 3 बॉलचा खेळातून शिल्लक या मॅच मध्ये धाव फलक तुम्हाला पार मिळेल. पूर्णपणे आता स्थिरावलं. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. अल्पेश पाटील दाखल झालाय. एसच्या मागे सागर देशमुखनं हा झेल आता टिपलाय आणि आता अजून एक धक्का लागतो टीम वेहले संघाला. बॅटर आउट. या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना रमेशजी भोपी हे देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं एकनाथजी भुईर, सुनीलजी मस्कर यांचे मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे कर्वेगावचे मनोजजी बालेराव हे देखील जोडले गेलेत. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल झाला या मॅच मध्ये विराज. अजून एक डावकर आताचा बॅटर. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. दरम्यान टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल.
धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती धाबा जोडल्या गेल्या आतापर्यंत 48 फलंदाज बाद आहे, त्यामुळे विकेट हॅट्रिक आता इथे कंप्लीट झाली आहे. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली आहे, ज्या प्रकारे आपण पाहिलं 3 ओव्हरच्या अंती 46 धावा होत्या, परंतु फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना प्रितेशनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. आणि इथून आपण जर पाहिलं तर बारामजी कांबरी साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं, तदनंतर 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं भारत यांच्याकडून, ते देखील आता देण्यात येईल. आणि तन्नूबाई यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रितेश साठी. क्या बात आहे, यंगस्टर खेळाडू आहे, त्याला इथून मात्र त्याचं आत्मविश्वास वाढवण्याचं काम इथे केलं जात आहे सर्व मान्यवरांच्या माध्यमातून. तन्नूबाई यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आले. तन्नूबाई 5 लाख 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भारत संजय ठाणगे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण खेळायला सुरुवात करतो. भरपूर चांगले बाच रंगत असतात. जांतराचा क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. जांतराचा चषक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं ही स्पर्धा आहे. खरं तर भरपूर जणांना क्रिकेट सर्वसंघाने दाखवला. आज अंतिम रजनी 5वी रात्र आपण एन्जॉय करतोय. बरेचसे प्रेक्षक जोडले गेले, त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला जरूर पार पडेल. बरेचसे मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती देखील आता जोडले गेलेत. 3 ओव्हरच्या अंती आपण पाहिलं, खरं तर धावफलक भरपूर वेगाने पुढे जरूर सरकला, परंतु आता कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. या मॅच मध्ये गोलंदाज प्रितेशच्या माध्यमातून धावफलक त्याने थांबवलंय. 2 धावा त्याने खर्च केल्यात. 4 चेंडू डॉट टाकत असताना शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल, परंतु केपीने धाबा जरूर जास्त खर्च केला. परंतु केपी एक चांगला गोलंदाज, कित्येक वर्ष त्यांनी बदलापूर टीमसाठी चांगला खेळ खेळला. मग क्रिशा आले पण बदलापूर, बिझी आले पण बदलापूर, या टीमसाठी तो नेहमीच खेळत आलाय. आता जांताराचा बदलापूर टीमसाठी खेळतोय, त्यामुळे एखाद दिवस खराब जरी असला तरी देखील त्या खेळाडूला नाव ठेवून जमणार नाहीये. चांगली गोलंदाजी त्याने जरूर केली आहे, परंतु आज थोडस मार जरूर पडला, हरकत नाहीये. पुढील वाटचालीस आपण त्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. एक चांगला क्रिकेटर म्हणून त्याची ओळख. यावर मध्ये फक्त 2 धावा आलेत, 22 धाव, त्यामुळे धावफलक 48. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. गुरुदा सज्ज होतो रितेश. शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल स्वीकारलाय. म्हटलं जाताना ना थके अभी प्यार ना हिम्मत हमने हारिया, हौसला है टीम बदलापुर के लिए कुछ करके दिखाने का, इसीलिए तो मैदान के अंदर संघर्ष जारी है. आता अजून एक धक्का लागेल टीम वेळेस संघाला. फक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. या मॅच मध्ये 48 धावा पुन्हा एकदा बनल्या गेल्या. 49 धावांचं टार्गेट आता तुम्हाला पार मिळेल. दाखल झालेत. शुभ सन्मान आपण या मंचावरती करू. काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करू. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर गरिबांची कैवारी म्हणून ज्यांची ओळख शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ, पंचायत सभापती बाळाराम कांबरे साहेबांना विनंती आपण या आपला सन्मान आम्ही करू या मुख्य व्यासपीठावरती. विनंती करेल विशालजी राऊत साहेबांना, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आता करतोय.
मायेची प्रेमाची आपुलकीची भगवी शाल, महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार आणि एक सुंदर मोमेंट देऊन आपण आज सन्मान करतो आणि पुष्पगुच्छ देऊन आपण बाळराम कांबरी साहेबांचा हा यथोचित मान सन्मान करतोय. तदनंतर अजून एक सन्मान आपण करू. आनंद वारंग साहेब आपण या. भरतजी राऊत यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण आनंद वारंग साहेबांचा सन्मान करा. शिवशंकर मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत भरतजी राऊत यांच्या शुभ हस्ते आम्हाला सन्मान करतोय. यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी सर्व ट्रॉफीज मिळाले. भरतजी राऊत साहेब तुमचे आम्ही आभार व्यक्त करू. तदनंतर ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं 192 या चॅनलवरती आपण ही स्पर्धा एबीसी चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली आहे. ते आमचे मनोहरजी माळी आपण या तुमचा सन्मान आम्ही करू. तुषारजी राऊत यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मनोहरजी माळी यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. भारत संजय ठाणगे यांच्याकडून जांताराच्या बदलापूर टीमसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 रुपये. ओके. ओमकारजी भोईर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय राजेंद्र चतुरे साहेब आणि महाराष्ट्र पोलीस आणि या सन्मान जगदीशजी खाडे यांच्या ठिकाणी आगमन झालं. 49 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. राहुल सर धन्यवाद. 24 बॉल 49 धावांची गरज आहे मॅच मध्ये. जांता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आणि या दुसऱ्या बाजूला गावदेवी वेहेळे या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत आहे. मॅच ऑन. या सन्माननीय देवेंद्र जोशी आणि सनी कुलकर्णी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. मागच्या दिशेने जाणार आहोत. त्यांचाही विशेष सन्मान आपण करणार आहोत. त्यांना विनंती करायला आपण मंचावरती यायचे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जांताराजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जांताराजा चषक. हो यावेळेस लॉंग ऑफला बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक बेगन आले आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र मिळतायत बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. अंकुश आणि जिहाद. धावसंख्या धाफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 2 धावा झालेले. 22 बॉल 47 धावांची गरज. मेगा फायनलचा सामना आहे. छोटे मोठे युद्ध संपलेले आहेत आणि आता महायुद्धाला प्रारंभ झालेला आहे. ओ स्विच करण्याचा प्रयत्न. इथे धाव मिळणार नाहीये. कदाचित आपण पाहतो जियाद खान जो मात्र नॉन स्ट्राईक गेलाय. जणू काय माशासारखा तडपडतोय आणि आता धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 2.
याच दरम्यान आमचे कन्हैया आणि बासरी बैलाचे मालक राखीजी काटबळ उर्फ आप्पा यांच्या वतीनं उत्तम दर्जाची जेवणाची सोय करण्यात आली. बॅटची लिडिंग एज मागे चालला बॉल थर्ड बांधला डायरेक्ट हिट सुद्धा केले गेले परंतु इथे नॉन स्ट्राईक एंडला अंकुश मात्र सुखरूपरित्या पोहोचतात. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब गरिबांचे कैवारीयत आणि पंचायत समितीचे माजी सभापती एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या समवेत जॉईंट आहे. आज आनंद घेतात सन्माननीय एरंजाड गावचे विद्यमान शाखा प्रमुख मयूरजी मेहर साहेब कुलगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक हेमंतजी चतुरे कालिदासजी देशमुख साहेब आणि या सन्मान आपण पाहतोय फलंदाज सलाबाद धक्का इथे पहिला लागेल टीम जाणताराच्या बदलापूर संघाला आणि इथे आपण पाहतोय जल्लोष होतोय पाठीराख्यांचा SDOUT फलंदाज बाद. अनेक मान्यवर मंडळी आपण पाहतो या माच आनंद घेत असताना आपण पाहतोय आमचे सर्वच लाडके मान्यवर आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आपण पाहतो माजी कबड्डीपट्टू आमचे रमेशजी भोपी हे सुद्धा संपूर्ण क्रीडांगणाचा आढावा घेतात. स्वागत आहे दादा आपलं. धावसंख्या डबल कबड्डी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना फक्त आणि फक्त केवळ 3 धावा आहेत आणि पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर शिवशंकर मित्र मंडळाचे अध्यक्ष बदलापूर गावचे आदरणीय भरत शेठ राऊत यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बाळाशेठ कांबरी साहेब यांच्या वतीनं सुद्धा 2000 रुपये सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर सागर देशमुख यावेळेस आपण पाहतोय स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पहिला चेंडू ब्लँक स्ट्रोक चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि इथे मात्र हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले 24 बॉल विजयासाठी एकंदरीत आपण पाहतोय टार्गेट होतं या मॅच मध्ये 49 धावांचं परंतु आता येणारे 18 बॉल विजयासाठी 46 धावांची गरज. चांगली मॅच मैदानावरती प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. स्वास्थ्यामध्ये बाद झाला जियाद आणि आपण पाहतो या ठिकाणी कोणती धावसंख्या तो देऊ शकला नाही आहे. त्याच दरम्यान आमचे नंदू शेठ कराळे असतील पलक किलेबन जेआरी रांजनोली संघाचे पुरस्कर्ते बालू शेठ बोराडे स्पष्ट नाराजी दिसते कारण काल संघाचा हवा तसा परफॉर्मन्स झाला नाहीये. हार्ड लक बालू शेठ बोराडे. धावसंख्या डबल कबड्डी आपण पाहतो 3 षटक क्रमांक पहिले संपन्न झाले येणारे 18 बॉल 46 धावांची गरज आहे. चांगली मॅच जसं प्रेक्षकांना सामना हवाय तसा मात्र पाहायला मिळेल का. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सागर देशमुख आणि त्याच्या साथीने खेळतात अंकुश. 18 बॉल 46 धावांची गरज. धमाकेदार सुरुवात करावी लागेल. भिवंडी की बदलापूर बदलापूर की भिवंडी या क्रीडा नगरीचा इतिहास का असेल आता मात्र आपण पाहतो अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अनिकेत मुकादम. सेकंड स्पेल मध्ये तुम्ही पाहतायत तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाणताराच्या बदलापूर संघ आपण पाहतोय त्यांच्या वतीनंच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अंतिम फेरीमध्ये हा संघ खेळतोय. ओ या दरम्यान आपण पाहतोय गती कमी केली अर्ली बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये पंच तटस्थ भूमिकेत आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. कदाचित आपण पाहतो वर्चस्व प्रस्थापित करत असताना जेव्हा बदलापूर नगरीमध्ये भिवंडी तालुक्यातील संघ आला ना त्यांनी जेव्हा वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय पकड मजबूत करत असताना गावदेवी पसवाई 70-80 11 आपण पाहतोय वेहले संघ. चांगली मॅच रफ अँड टफ सामना प्रेक्षकांना अपेक्षित आहे या मॅच मध्ये. ओ चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अगदी आपण पाहतो आणखीन एक चेंडू बीट या ठिकाणी फलंदाज अंकुशला सुद्धा शांत ठेवण्याचं काम केले. बाळाशेठ कांबरी साहेब दुपारी आपण पाहिलं तर बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आहे आणि आता आपण पाहतो आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत असताना क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक राजकीय धार्मिक आणि शैक्षणिक या विविध क्षेत्रामध्ये आपण पाहतोय अग्रेसर असणारं नाव म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाशेठ कांबरी साहेब सुद्धा मॅचला एन्जॉय करतायत. ओ या सन्मान स्क्वार कॅट बॉल चालला पॉइंटला क्षेत्र मोकळे वॅकेंट एरिया आणि इथे आपण पाहतोय प्रयत्न चांगले होते अखेर प्रयत्न अपुरे पडले. बॉल चालला सीमा पार अंपायर सिग्नल अजित पुत्रन सर सांगतायत
या ठिकाणी बॉल चाललाय सीमा पार, धाबा मिळतील बदलापूर टीमला 4. इथे या मॅच मध्ये अडचणी सापडलाय. गोलंदाज आपण पाहतो अनिकेत मुकादम. ऑन साइडला खेळाचा प्रयत्न, फटका इथे प्रॉपर नाहीये. कदाचित आपण पाहतोय सागर देशमुख जे मात्र नॉन स्ट्राइकिंगला माशासारखे तडफडतायत, परंतु स्ट्राइक त्यांना मिळत नाही. या संघाची धावसंख्या स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हटलं जाताना युही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछा उन चूड़ियों से कैसी बनाती आशियाना, बोली 3 का उठाना पड़ता है. या मॅच मध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि आता जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला आता फर्स्ट सेकंड थर्ड वरती बॅटिंग करून चालणार नाहीये, टॉप गिअरची बॅटिंग करावी लागणार आहे. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय इथे मात्र स्थिर आहे संघाची धावसंख्या धावफलकामध्ये. एकंदरीत फक्त आणि फक्त 7 धावा आहेत. नितेश भोपी आम्हाला माहिती देत असताना उर्वरित चेंडू शिल्लक आहे 13 आणि आता विजयासाठी गरज आहे तब्बल 42 धावांची. शेवटचा बॉल गोलंदाज अनिकेत. ओ अर्ली बॅट स्विंग, आणखीन एक चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी केली अनिकेत मुकादमने. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. येणारे 12 बॉल, आता विजयासाठी 42 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. या मॅच मध्ये 49 धावांची गरज असताना फक्त सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 7 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. तमाम बदलापूरकरांना अपेक्षा होत्या की हा सामना बदलापूरच्या बाजूने येईल. हा सामना या ठिकाणी पाहतोय, ही स्पर्धा बदलापूर नगरीमध्ये आपण पाहतोय सातत्याने करंडक जिंकण्याचा या ठिकाणी इतिहास राहील, परंतु आता असं वाटत नाहीये. परंतु सामना कठीण झालाय. बाळाशेठ कांबरी सुद्धा या ठिकाणी या मॅच मधून रजा घेत आहेत. 12 बॉल 42 ची गरज आहे. सामना अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. 2 टीम मध्ये एका बाजूला भिवंडी तालुका तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथ तालुका आपण पाहतोय. अर्थातच बदलापूर शहर जाणताराच्या क्रीडा मंडळ बदलापूर. 12 बॉल 42 ची गरज असताना गोलंदाज समोरच्या एंड कडून पाहायला मिळेल विजेंद्र पाटील. सध्या तरी याच नावाची चर्चा होते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तोच काढू विजेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 12 बॉल 42 धावांची गरज. लश ग्रीन आउटफील्ड स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्ही पाहतायत आणि त्यावरती चालू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम. अंतिम सामना आहे. सामना कोण जिंकेल हा प्रश्न आहे. सामना बॅलन्स आहे. 12 बॉल 42 धावांची गरज. स्ट्रायकिंगला या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सागर ज्ञानेश्वर देशमुख. सामना स्पीडअप करायचा विनंती राहील. वेळेबाबत कोऑपरेट करायचं. वेळेची किंमत विचारायची झाली तर त्या वृत्तपत्राला भरत दादा विचारा. जो सकाळी 4 रुपये किमतीला असतो तो संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीमध्ये असतो. सामना स्पीडअप करा विनंती राहील टीम वेहेले संघाला. 12 बॉल 42 ची गरज. ओ या सर्वांना उडवण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. स्वतः विजेंद्र पाटील या ठिकाणी पाठमोऱ्या स्थितीमध्ये होते. चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न आणि आता सेकंड कास्ट या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे. परंतु आमचे या ठिकाणी या मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय मनोहरजी माळी यांच्या वतीने या स्पर्धेचा केबलवरती 192 या चॅनल वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. 192 ठाणे असेल, रायगड असेल, अगदी आपण पाहतो प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम आमचे मनोहरजी माळी यांच्या वतीने करण्यात आलेले. बॉल चालला यावेळेस आपण पाहतोय आकाशाला गवसणी घालणारा चेंडू होता. उंची जास्त लांबी कमी, मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु धाव मिळाली एक सिंगल. या सर्वांना आपण पाहिलं तर वेहेले संघ मैदानाच्या मध्ये खेळतोय. वेहेले संघाचे पुरस्कर्ते जिशान पाटील साहेबांच्या वतीनं जर या सामन्या
तर जर अंतिम विजेता संघ या ठिकाणी राहिला वेहेले तर मात्र तब्बल 13,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ जर वेहेले बनला तर रोख रक्कम रुपये 13,000. संघ बालक यांच्या वतीनं शॉट ऑफ लेन. अगदी आपण पाहतो चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि आता इथे पडझड पाहायला मिळतीये ती जाणताराच्या बदलापूर संघाची. जियाद खान जिथे बाद झाला ना तिथे थोडीशी निराशाजनक कामगिरी झाली. भाई ये जियाद नहीं ये तो जल्लाद है. 10 बॉल आणि आता 40 धावांची गरज. स्पष्ट नाराजी दिसते जियाद खान यांच्या चेहऱ्यावरती. सामना त्यांना शेवटचा जिंकायचा होता. 10 बॉल 9 बॉल आणि आता 40 धावांची गरज. नऊ चेंडू शिल्लक आणि आता 40 धावांची गरज. संजय दादा भगत हे सुद्धा माझा आनंद घेतात. त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. कदाचित आपण पाहतोय त्यांना आज केबलचं रिचार्ज नसल्या कारणास्तव स्वतः या ठिकाणी जातीने ते उपस्थित आहेत. संजय दादा भगत. 9 चेंडू आणि 40 धाबांची गरज असताना या ठिकाणी आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल. धाबा संख्या स्थिर आहे. आता मात्र 8 बॉल आणि 40 धाबांची गरज. पूर्णपणे सामना एका बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला बाटर आउट झाले. आपण पाहतोय सागरला सुद्धा स्वास्थ्यामध्ये बाद केलं. जियाद बाद झाला आणि आता मैदानामध्ये आपण पाहतो एका बाजूला फलंदाज इरफान आणि एका बाजूला इजाज. आजची लिडिंग एज फटका बिस्टामिंग होता आणि आता आपण पाहतोय नो मॅन्सलँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. सामना जसा व्हायला हवा होता तसा मात्र प्रेक्षकांना अपेक्षित नाही आहे. अगदी आपण पाहतोय आता या मॅच मध्ये या ठिकाणी 2 धावा एकवटण्यात आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 11 धावा आहेत. 38 धावांची गरज. 7 बॉल शिल्लक. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतो या षटकातील. यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय. फलंदाजाला बाद. इरफानला सुद्धा परतावा लागणार आहे. माघारी आणखीन एक धक्का लागेल जाणताराच्या बदलापूर संघाला आणि येणारे 6 बॉल 38 धावांची गरज या मॅच मध्ये टीम बदलापूर संघाला. होऊ शकत नाही. आजचा इतिहास आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये बदलापूर प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल तब्बल 45 धावा सुद्धा बनल्या गेलेल्या आहेत. मग 6 चेंडू 38 धावा का होऊ शकणार नाही आहेत. इथून मात्र त्या धावा बनवाव्या लागणार आहेत. बॅटिंग करत असताना जाणताराच्या बदलापूर संघाला एका बाजूला वेहेले संघ तर दुसऱ्या बाजूला बदलापूर संघ. गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये अनिकेत पाटील. शेवटचं अंतिम षटक. चांगली स्पर्धा आपण पाहतो यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होणारे. अगदी अंतिम क्षणामध्ये आपण आहोत. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकासाठी ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहतायत सन्माननीय प्रथमजी भगत साहेब यांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेले आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर साठी ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहतात सन्माननीय विशाल पुंडलिक राऊत साहेब यांच्या वतीने देण्यात आले. त्यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार. संपूर्ण 4 ते 5 रात्रीमध्ये आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आहेत ते आम्हाला लाभले. शिवशंकर मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भरत दादा राऊत यांच्या वतीने त्यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार. स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहतात बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने देण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आभार. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. 6 बॉल 38 धावांची गरज. पहिला चेंडू डॉट आलाय म्हणजे आता येणारे 5 बॉल 38 धावांची गरज या मॅच मध्ये. शांत झाली बदलापूर संघाचे पाठीराखे आपण पाहतोय. ओ या सर्वांना समोर खेळायचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह एकच धाव मिळेल. सिंगल डबल आता काही फरक पडणार नाही आहे. पूर्णपणे या मॅचची हवा काढली आहे टीम गावदेवी वेहेले संघाने.
दोन्ही संघाला विनंती राहील की सामना कोणी जिंकू दे पण तो स्टंपला हात लावू नका कारण उद्या सकाळपासून एक स्पर्धा चालू होणार आहे. वेहेले टीम आपण सुद्धा कोऑपरेट करा कारण आता सामना जवळ जवळ वेहेले संघाच्या बाजूने झुकलेला आहे परंतु स्टंपला कोणी हात लावणार नाही आहे कारण उद्या सकाळी या ठिकाणी आणखीन एक स्पर्धा चालू होणार आहे. एकही स्टंपला कोणी हात लावायचा नाहीये विनंती राहील. आयोजकांच्या वतीने सूचना आहेत. बेल्स आमचे ऑफिशियल जमा करतील. 3 बॉल आणि आता 36 धावांची गरज फक्त आणि फक्त. औपचारिकता शिल्लक या माची शेवटचे 3 बॉल. राईट अबोर्ड द विकेटने डॉट बॉल टाकण्यात आलाय. गोलंदाज अनिकेत पाटील याच्या वतीने आपण पाहतोय सबसे कातील शेवटचा अंतिम षटक. धावा येत नाहीयेत. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे आणि आपण पाहतोय केबलच्या माध्यमातून सुद्धा 192 क्रमांकाच्या चॅनल वरती या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकलात. फुल टॉस बॉल या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये परंतु पाठबोर स्थितीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि आता शेवटचा अंतिम बॉल जवळ जवळ या ठिकाणी एकच पाऊल दूर असेल. टीम गावदेवी वेहेले संघ चॅम्पियन बनण्यासाठी आपण पाहतोय. जाणताराजा चषक 2025 ही स्पर्धा तुम्ही पाहिली आहे आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ गावदेवी वेहेले विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी हार्ड लक टीम जाणताराजा बदलापूर. एकतर्फी जिंकलेला आहे गावदेवी वेहेले संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्टंपला कोणी हात लावू नका विनंती राहील आमच्या ऑफिशियल टीमला की आपण स्टंप या ठिकाणी जमा करायचे आहेत. या सन्मान प्रितेश यांनी विकेट जी संपादित केली.